योग्यत घुसून लष्करानं जे सर्जिकल ऑपरेशन केलं त्यामुळे उरी हल्ल्याला पाकिस्तानकडून जो उरी हल्ला झाला त्याला चोख प्रत्युत्तर मिळालं। यात आपले 18 जवान शहीद झाले होते जवळपास 12 दिवसांपूर्वी। याच संदर्भात शहीद संदीप ठोक यांच्या नातेवाईकांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया। त्यांचे भाऊ योगेश ठोक आता आपल्या बरोबर आहेत। योगेशजी, भारतानं आज जे सर्जिकल ऑपरेशन केलं, दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्याबद्दल काय वाटतंय? आम्हाला अभिमान आहे सैनिकांचा का सैनिक जे मध्ये घुसलेले दहशतवादी जे घुसलेले होते ते पूर्णपणे संपवलेले आहे। तर आम्ही सैनिकांचा पूर्णपणे आभारी मानतो आहे। योगेश, या कारवाईमुळे शहीद संदीप आणि इतर शहीद जवानांना आज भारतीय लष्कर सरकारकडून श्रद्धांजली मिळाली असं वाटतं? हो, पूर्णपणे श्रद्धांजली मिळते। पूर्ण देशाला वाटतं, आमच्या घराला वाटतं का मला बी स्वतःला अभिमान आहे का माझ्या भावाला पूर्ण देशाने पूर्ण सैन्याने पूर्णपणे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। मी आभार मानतो सैन्याचे, देशांची। योगेश, आज गावामध्ये, तुमच्या गावामध्ये सर्वत्र ठिकाणी सगळ्यांच्या काय भावना आहेत? आमच्या गावामध्ये सुद्धा अभिमान आहे का सरकारने काहीतरी पावलं उचललेली आहे, का सरकार काहीतरी करायला लागलेलं आहे। पूर्णपणे याचा काहीतरी निश्वास होऊन जाईल। नक्की। आज भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जी कारवाई केलेली आहे तशी कारवाई अपेक्षित होती तुम्हाला? हो, ज्याप्रमाणे आपल्या सैनिकांनी जो हल्ला केला, बोला योगेश। तो आम्हाला खूप खूप असा, हो, जो सैनिकांनी जो आपला हल्ला केलेला आहे आज, तो आम्हाला खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे। काहीतरी आमच्या संदीपला अभिमान काहीतरी भेटला। खूप खूप धन्यवाद योगेश, झी 24 तासकडे आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।